40शी नंतरचं प्रेम. कवयित्री गौरी चौधरी. 40शी नंतरचं आयुष्य जणू एक थकलेली नदी. पाणी अजूनही वाहतं, पण प्रवाह दमलेला असतो. तेव्हा नदीला लागतो काठ, आधार देणारा, तिचा वेग सांभाळणारा. स्त्रीला वाटतं ती झाली आहे झाड. फुलं उमलतात, सुगंध पसरतो, पण पानं गळू लागली आहेत. अशा वेळी शेजारी उभं राहणारं दुसरं झाड हवंसं वाटतं, ज्याच्या सावलीत ती थोडी विसावू शकेल. पुरुषाला जाणवतं तो वाळवंटातील विहीर आहे. सगळ्यांची तहान भागवली, पण स्वतःच्या ओंजळीत आता पाणी कमी आहे. तेव्हा समोरची विहीर त्याच्या डोळ्यात नवं पाणी भरते. हे नातं फक्त देहाची ओढ नाही, ते म्हणजे दोन प्रवाहांचा संगम. जिथे दोघांनाही आपलं पाणी एकमेकांच्या मिठीत विसावलेलं हवं असतं. स्त्री कुजबुजते, माझ्या आयुष्यात इतकी झाडं लावली, पण माझं मनाचं अंगण तुझ्याशिवाय अजून कोरच आहे. पुरुष थरथरतो, मी अनेक रस्ते धावलो, पण माझ्या पावलांना दिशा फक्त तुझ्यासोबत चालली की मिळते. या वयात एकमेकांची गरज शरीरापुरती राहत नाही, ती आहे नैतिक आधार, निर्णयाला ताकद देणारी, संशयाच्या धुक्यातून हात धरून नेणारी. स्त्रीसाठी पुरुष म्हणजे तिच्या विश्वातला तारा. स्त्रीसाठी पुरुष म्हणजे तिच्या विश्वासाचा तारा, आणि पुरुषासाठी स्त्री म्हणजे त्याच्या अंतर्मनाचा आरसा. दोघंही जाणतात एकमेकांशिवाय ते अपूर्ण आहेत. जणू दोन स्वर जेव्हा मिळून वाजतात, तेव्हाच जन्मतो एक संपूर्ण राग. या वयातला साथीदार प्रियकर वा प्रेयसी नसतो फक्त, तो म्हणजे श्वासाला लागणारा ऑक्सिजन, ज्याच्याशिवाय थकलेल्या जीवनाला रात्रीची झोप अपुरी वाटते आणि दिवसाचा उजेडही अधुरा.